नमस्कार, मी प्रियंका स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये। आज मी घेऊन आली तुमच्यासाठी डिझाईन जी की आरीवर्कमध्ये असणार आहे। वरमाईच्या ब्लाऊजवरती आपण ही डिझाईन बनवतोय। तर खूप सुंदर अशी डिझाईन होणार आहे। तर आज मी तुम्हाला बॅकचा गळा न दाखवता फ्रंटचा गळा दाखवतेय। आपण बॅकचा आणि फ्रंटचा सेम गळा बनवत असतो, त्यामुळे काही चेंजेस नाही आहेत। फक्त बॅकचा न दाखवता फ्रंटचा दाखवते, इथे एवढंच विषय आहे फक्त। तर इथं बघू शकता तुम्ही, मी अर्धा इंचाला थोडी कमी आणि पाव इंचाला थोडी जास्त अशी मार्जिन इथं ड्रॉ करून घेतली आहे। म्हणजे आपलं जे गळ्याची आउटलाईन होती पहिली, तर तिथं आपल्याला शिलाई मार्जिन हवी असते, म्हणून मग मी इथं थोडं सोडून दिलेलं आहे। तुम्हाला दोन लाईन्स दिसतायत आणि त्यानंतर चेन स्टिच देऊन घेते आरीवर्कच्या जरी थ्रेडने। इथं मी चेन स्टिच एक देऊन घेतली। तुम्ही तुमच्या अंदाजाने एक दोन कितीही चेन स्टिच देऊ शकता, तुम्हाला जसं द्यायच्या असतील तशा। तर मी इथं एकच दिलेली आहे आणि त्यानंतर इथं शुगर बीट्सची लाईन देऊन घेते। तर शुगर बीट्सची लाईन पण आपल्याला एकदम आपली चेन स्टिच आहे तर तिच्या एकदम चिटकून द्यायची आहे, इकडं तिकडं करायची नाही। म्हणजे चेन स्टिच आपली थोडी पलीकडे गेली, ही लाईन थोडी अलीकडे आली किंवा शुगर बीट्सची लाईन त्याच्यावरती गेली असं करायचं नाही आहे। एकदम त्याच्या जवळ घ्यायची आहे, प्रॉपर फिनिशिंगमध्ये आपल्याला ही लाईन द्यायची आहे। तुम्ही डिझाईन किती सिंपल बनवा, पण त्याला प्रॉपर फिनिशिंग जर असेल ना, तर ती डिझाईन एकदम उठून दिसते। म्हणजे किती पण साधी सोपी सिंपल डिझाईन असतात खूप, फक्त त्याला फिनिशिंग द्या। फिनिशिंग दिल्यानंतर एकदम जी डिझाईन असते तर ती आपली उठून दिसते आणि दिसायला पण म्हणजे छान वाटते आणि आपल्या कस्टमरला पण आवडते। कोणी विचारतं, एकदा ब्लाऊज घातल्यानंतर खूप जण विचारतात कुठं केलं, मग तुमची कस्टमर पण वाढतात असं केल्याने। तर त्यामुळे एकदम फिनिशिंगसोबत काम करायचं। मी खूप सिंपल डिझाईन दाखवते, पण तुम्हाला याच्यामध्ये फिनिशिंगच्या टिप्स वगैरे देत असते, तर त्यामुळं मग मी जे करते ते तुमच्यासोबत मी शेअर करत असते। तर इथं बघू शकता मोठे मणी घेतलेले आहेत मी। यामध्ये पण आपल्याला काय करायचं आहे, शुगर बीट्सची लाईन आणि मोठ्या मण्यांची लाईन याच्यामध्ये पण गॅप पडू द्यायचा नाहीये आणि मोठ्या मण्यांच्या लाईनमध्ये पण गॅप पडू द्यायचा नाहीये। इथं मी 2-2 मणी टाकते, तुम्ही तुमच्या अंदाजाने टाकू शकता। 2 टाका किंवा 1 टाका, जास्त टाकायची नाहीये। 3 मणी टाकायची नाही, नाहीतर मग ते लूज पडतं। तर त्यामुळे शक्यतो 2-2च मणी टाकायचे। आणि इथं परत आपण आता याची शुगर बीट्सची लाईन देऊन घेतोय। तर इथं शुगर बीट्स पण 3-3 टाकते मी, एक तर 2 टाका किंवा 3 टाका। याच्यावरती शुगर बीट्स पण टाकायचे नाही येतं, जेणेकरून काय होतं, शुगर बीट्स पण आपण जास्त टाकले तर तिथं पण लूज पडतो भाग आणि मग ते फिनिशिंग सगळी बिघडून जाते। तर त्यामुळं आपल्याला शुगर बीट्स पण इथं 3-3च टाकायचे, जास्त टाकायचे नाही आहेत किंवा 2-2 टाका। 4 टाकू नका, 4 टाकल्यानंतर ते खूप अंतर जास्त होतं आणि मग ते व्यवस्थित सेट होत नाही। तर त्यामुळे इथं मग 3-3 शुगर बीट्स टाकत चाललेले आहेत। आणि इथं मी नॉर्मल जो मशीनचा थ्रेड असतो तर तो यूज करते वर्क करण्यासाठी। खूप जणांना हा पण प्रश्न असतो की कोणता थ्रेड यूज करायचा, तर नॉर्मल मशीनचा थ्रेड यूज करते आणि तो देखील मॅचिंग थ्रेड यूज करते। पिंक कलरचा ब्लाऊज आहे त्यामुळे पिंक कलरचा थ्रेड यूज करते, जेणेकरून आपण जिथं गाठ वगैरे मारतो तिथं धागा वरती जरी राहिला थोडाफार, तरी पण मॅचिंग थ्रेड असल्यानंतर अजिबात दिसत नाही आणि आपलं काम एकदम प्रॉपर फिनिशिंगमध्ये होतं। तर त्यानंतर इथं बघू शकता तुम्ही, मी हा फॅब्रिक ग्लू घेतलाय आणि पान आकाराचे गोल्डन कलरचे स्टोन घेतले। तुम्ही इथं साडीच्या कलरचे पण स्टोन यूज करू शकता, पण इथं मी साडीच्या कलरचा थ्रेड यूज करते। तर त्यामुळे इथं मी पान आकाराचे स्टोन घेतलेले आहेत आणि ते स्टोन मी अर्ध्या इंचापेक्षा थोडं अंतर जास्त आणि 1 इंचापेक्षा कमी असं ह्या अंदाजाने मी हे स्टोन सगळे चिटकून घेते गळ्याला। आणि खाली पण बघू शकता तुम्ही, शुगर बीट्सच्या आणि स्टोनच्या मधलं जे अंतर आहे आपलं, तर ते देखील आपल्याला एवढंच अंतर ठेवायचं आहे अंदाजे। आपली एक शुगर बीट्सची तिथं लाईन राऊंड बसला पाहिजे आपल्या पान स्टोनला आणि त्यानंतर एक चेन स्टिच बसली पाहिजे। तर एवढंच अंतर आपलं जे आहे तर ते दोन्हीच्या मध्ये राहिलं पाहिजे। म्हणजे हे सगळं डोक्यात ठेवून तुम्ही हे स्टोन जे आहेत तर ते चिटकवायचे, जेणेकरून काय होतं, म्हणजे कुठं खालीवर वगैरे होत नाही आणि आपली डिझाईन एकदम फिनिशिंगमध्ये दिसते। आणि जेवढी तुम्ही जास्त फिनिशिंगकडे लक्ष द्याल ना, तर तेवढं तुमची डिझाईन किती सिंपल असू द्या तरी पण ती लुक एकदम भारी देते। तर त्यामुळे जितकं तुम्हाला फिनिशिंगकडे लक्ष देता येईल तर तेवढं द्या। आणि त्यानंतर इथं आपण हे पानचे जे स्टोन चिटकवले होते तर ते प्रॉपर वाळून दिलेले आहेत मी, एकदम वाळलेत, पॅक बसलेले आहेत। म्हणजे ते कुठेही इकडं तिकडं हालत नाहीत, जोपर्यंत सुकत नाहीत व्यवस्थित तोपर्यंत वर्क करायचं नाही, तोपर्यंत थांबायचं थोड्या वेळ। आणि त्यानंतर इथं बघू शकता तुम्ही, मी बरोबर त्याला राऊंड
जो आहे पान शेपचा, तर सेम तो तसाच देऊन घेते. आणि जसा पान शेपचा जो राऊंड आहे तर सेम त्याच प्रकारे इथं शुगर बीट्स पण मी देऊन घेते. शुगर बीट्सची आउटलाईन जी आहे तर ती बरोबर आपल्याला पान शेपचा जो स्टोन आहे तर त्याचप्रमाणे इथे सगळे मी पान शेप जेवढे पण चिटकवलेले आहेत आपण तेवढ्यांना देऊन घेते. आणि त्यानंतर तर सगळ्या याला सेम आपण करून घेणार आहे तिथं. आणि इथं माझ्याकडून गाठ सुटली तर त्यामुळं मग इथं मनी थोडेसे निघले 2-3. आपण कधी काय होतं गाठ मारतो पण ती गाठ कधी ढिल्ली बसली जाते आणि मग ते आपण खालून धागा ओढला की ती गाठ सुटते. तर इथं पण माझ्यासोबत तसंच झालं होतं. मग मी परत गाठ मारली व्यवस्थित. आणि इथं मी साडी ज्या कलरच्या आहे तर त्या कलरचा सिल्कचा थ्रेड घेतलेला आहे. आणि हा थ्रेड मी जो आहे तो डबल करून त्याला गाठ मारून घेतली आहे. आणि त्यानंतर आपण इथं आता चेन स्टिच देऊन घेणार आहे. तर इथं बघू शकता तुम्ही आपण एकदम छोटे चेन स्टिच देऊन घेतोय. आउटलाईन द्यायची आहे पूर्ण जेवढे पण पानाकाराचे स्टोन आहेत आपले तर त्याला. आणि ती आउटलाईन म्हणजे इथं आपण कसं केलं पानाकाराचे स्टोन जे आहेत तर ते स्पेशल आहेत. पण आता आपण ज्यावेळेस आउटलाईन देतोय तर ही एकच लाईन आपल्याला सगळ्या पानाकाराच्या स्टोनला फिरवत एंडपर्यंत घेऊन जायची. तर याने लुक एकदम भारी वाटतो आणि डिझाईन तुमची एकदम म्हणजे असं वेगळं लुक देते. तर सेम ह्याच प्रोसेसमध्ये आपण सगळे स्टोनला जे आहे तर ते इथं बघू शकता तुम्ही. मी तिकून आली आहे आणि त्यानंतर पानाकाराच्या समोरच्या साईडला जाऊन परत अलीकडल्या बाजूला येऊन आता परत पुढं चालली आहे. तर अशा पद्धतीनं तुम्हाला इथं पानाकाराला शेप द्यायचा आहे जेणेकरून फिनिशिंग एकदम भारी येते. म्हणजे असं नाही करायचं की फर्स्ट आता इथून आलो आहे मग आधी जसं आपण पानाकाराला हे केलं ना, जसे शुगर बीट्स टाकले तसं नाही करायचं. आधी समोरच्या साईडनं येऊन मग अलीकडल्या साईडनं यायचं आहे. तर इथं मग तुम्ही फिनिशिंग बघू शकता किती सुंदर आली आहे. तर अशा छोट्या टिप्स असतात तर त्या तुमच्यापर्यंत घेऊन येते मी. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत असेच नवनवीन पोहोचत राहतील. तर त्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि इथं मी पूर्ण जेवढं पण आहे तर त्या सगळ्याला मी हे असं देऊन घेते. आणि इथं सगळ्या याला माझं देऊन झाले. आणि त्यानंतर इथं मध्ये बघू शकता थोडी जागा होती तिथं मी एक छोटे व्हाईट कलरचे स्टोन असतात. व्हाईट पण नाही इथं वेगळेच येतं पण ते फॅब्रिक ग्लू लावलेलं आहे तर त्यामध्ये तर व्हाईट दिसते. तर ते स्टोन मी इथं मध्ये चिटकून घेतलेत. आणि जसा आपण फ्रंटचा गळा बनवला आहे सेम त्याच प्रकारे आपण बॅकचा गळा बनवलेला आहे. तर हा बॅकचा गळा बघू शकता. आणि हे मध्ये चिटकवलेले स्टोन सेम डिझाईन आहे. काहीही बदल नाही आहे. फक्त मी बॅकचा न दाखवता तुम्हाला फ्रंटचा दाखवला जेणेकरून शॉर्टकटमध्ये आपण पटकन मी तुमच्यासोबत शेअर करू शकते म्हणून मी तुम्हाला फ्रंटचा गळा दाखवला बॅकचा न दाखवता. तर इथं बघू शकता बॅकचा गळा किती सुंदर झालेला आहे आणि हा त्याचा फायनल लुक आहे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला? हा ब्लाऊजचा फुल व्हिडिओ येणार आहे आपल्या चॅनलवरती की ब्लाऊज पूर्ण तयार कसा झाला आहे. तर तो बघायचा असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा. बेल आयकॉन दाबा म्हणजे व्हिडिओ टाकल्यावर तुम्हाला नोटिफिकेशन येईल. आणि इथपर्यंत पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.